करतो आता. दिसली? हो सर. आता फुल स्क्रीन दिसते ना? हा. का त्या डाव्या बाजूला स्लाइड्स दिसतात परत तुम्हाला? फुल स्क्रीन दिसते. फुल स्क्रीन दिसते. ओके, हेच पाहिजे आपल्याला. ठीक आहे, मी आता चालू करतो. पुढचं पेज दिसलं कंपॅरिझन लिहिलेलं? हो. ओके, हा ब्लॉक डायग्राम दिसतोय आता मोठा आपला? हा दिसते. पूर्ण स्क्रीन दिसते ना? हो. बरं, आता मी पोर्ट 0 वर गोल करतो. तुम्ही मला सांगा त्याच्यावर येते का बरोबर मार्किंग येते का बघा, फक्त सांगा मला. पोर्ट 0 वर करतो बरं का. दिसतंय का? हो दिसतोय सर. करेक्ट पोर्ट 0 वर झालं गोल तो माझा. आला. हा, म्हणजे ठीक आहे, म्हणजे बरोबर आलं. काल काय होत होतं ते मिनिमाइज मोड मध्ये जात होतं, त्याच्यामुळे मी गोल केलेला दुसरीकडेच यायचा. आता मला सांगा पोर्ट 1 वर गोल करतो मी, दिसतोय का सांगा? करेक्ट पोर्ट 1 वर खालच्या बाजूला आला. आता पोर्ट 3 ला करतो. म्हणजे मी जिथं गोल करतोय ते दिसला पाहिजे तुम्हाला. करेक्ट. हा, ठीक आहे. सो yesterday we have seen that can you tell me which ports are now used for interfacing? Can anybody tell me which ports are used for interfacing? Port 1. Which port? Listen the question correctly and then answer. Which ports are used for interfacing external memory or external devices? बाहेरून आपल्याला काही डिव्हाइस चिप जोडायची असेल तर कोणते पोर्ट्स वापरले जातात? Port 0 and port 2. पोर्ट 0 and पोर्ट 2. आणि पोर्ट 3 लागत नाही का आपल्याला? पोर्ट 3 लागतं का नाही इंटरफेसिंग साठी? हो लागतं. कशासाठी लागतं? कशासाठी लागतं पोर्ट 3? बरं मला डिवाइड सांगा. करण्यासाठी. हा, डिवाइड करण्यासाठी. डिवाइड? काय डिवाइड? डाटा. नाही, मला एक सांगा पोर्ट 0 कशासाठी लागतं आपल्याला? काय म्हणून वापरलंय आपण? पोर्ट 0 काय म्हणून वापरलेलं आहे? आयओ पोर्ट्स म्हणून. इंटरफेसिंगला मला बाहेरनं चिप जोडायची या कंट्रोलरला, तर पोर्ट 0 मी काय म्हणून वापरलेलं आहे? कालच सांगितलं की सगळं. हा,
काल मी एवढं सांगितलं, एक तास पूर्ण बोललो त्याच्यावर. पोर्ट 0 जे आहे ते डेटा बस आहे. काल सांगितलं की मी D0 to D7 डेटा 8 डेटा बिट्स आहेत त्याच्या पोर्ट 0च्या वापरल्या जातात इंटरफेसिंग साठी. त्यानंतर लोअर ऑर्डर ऍड्रेस बस म्हणून पण सांगितलं मी, A0 to A7. पोर्ट 0 हे मल्टिप्लेक्स्ड पोर्ट आहे, 2 in 1 पोर्ट आहे. ते डेटा बस म्हणून पण वापरलं जातं आणि लोअर ऑर्डर ऍड्रेस बस A0 to A7 म्हणून सुद्धा वापरलं जातं. हा, माझी स्क्रीन दिसती का? हा, आता चालू केलाय मी माईक. या स्क्रीन दिसती का? जालटे, माईक चालू आहे माझा. हो दिसते सर, हा, दिसते आवाज सर. येतोय? आवाज येतोय? हो हो येतोय का? हो येतोय सर. नाही सर, व्हिडिओ आणि आवाज दोन्ही क्लिअर नाहीये. काय काय व्हिडिओ का? व्हिडिओ पण क्लिअर नाही आणि आवाज पण येत नाही. आवाज तुमचा येतोय मला, माझा येत नाही का? येतोय? ठीक आहे, मी स्क्रीन शेअर करतो परत. जरा कनेक्शनचा प्रॉब्लेम व्हायला लागलाय. मला वाटतं ते ढगाळ हे असल्यामुळं, वातावरण असल्यामुळं. दिसती स्क्रीन तुम्हाला सगळ्यांना?
दिसती का स्क्रीन? हो सर. ओके. हा, ठीक आहे. काल मी सांगितलं होतं तुम्हाला की पोर्ट 0 आपण काय म्हणून वापरतोय? पोर्ट 0 हे डेटा बस D0 to D7 आणि लोअर ऑर्डर ऍड्रेस बस A0 to A7. त्याला मी नाव दिलं होतं AD0 to AD7. AD स्टँड्स फॉर ऍड्रेस कम डेटा बस. हे लक्षात ठेवा बरं का. मी दरवेळेस विचारले की मला परत तेच रिपीट करावं लागतं. कुठलं पोर्ट काय म्हणून वापरलं हे आपल्याला माहित असलं पाहिजे. हे सगळे पोर्ट्स IO पोर्ट्स तर आहेतच बाय डिफॉल्टच आहेत. इनपुट आउटपुट पोर्ट्स तर ते बाय डिफॉल्टच आहेत, त्याचा प्रश्न नाही. पण जर समजा आपल्याला बाहेरून काही जोडायचं असेल, बाहेरनं काही चिप जोडायची असेल, बाहेरनं मेमरी जोडायची असेल मला, किंवा बाहेरनं टायमर्स जोडायचे असतील किंवा चिप्स काही जोडायचे असतील, तर मला हा कंट्रोलर त्यांना जोडावा लागेल ना, फिजिकली कनेक्ट करावं लागेल वायरच्या साहाय्यानं. त्याला हार्डवेअर कनेक्शन म्हणतो आपण. त्यालाच आपण इंटरफेसिंग म्हटलेलं आहे. इंटरफेसिंग केल्याशिवाय तुम्ही डेटा पाठवणार कसं त्या चिपला, किंवा त्या चिपचा डेटा घेणार कसा? त्यासाठी आपल्याला हा कंट्रोलर जोडावा लागतो बाहेरच्या चिपला, आणि त्या जोडण्याला आपण इंटरफेसिंग म्हणतो. वी कॉल इट एज इंटरफेसिंग. सो इन इंटरफेसिंग वी नीड 3 buses. One bus is address bus, sorry, data bus. Second bus is address bus, and third bus is control bus. ह्या 3 बसच्या सहाय्यानं आपण इंटरफेसिंग म्हणजे फिजिकल कनेक्शन दोन्ही डिव्हाइसेस मध्ये, मायक्रो कंट्रोलर आणि बाहेरचा डिव्हाइस यांच्यामध्ये आपण कनेक्शन करतो, किंवा हार्डवेअर कनेक्शन करतो आपण म्हणतो. सो वी नीड these 3 buses. So where are these 3 buses? That's what I am telling. Port 0 is used as data bus, as well as it is also used as lower order address bus. Data bus of 8051 is 8-bit. कारण 8051 हा मायक्रो कंट्रोलर जो आहे तो 8-bit मायक्रो कंट्रोलर आहे, त्याच्यामुळे त्याची डेटा बस 8-bitच असणार. ऍड्रेस बस ऑफ 8051 इज 16-bit, 16 बीटची. म्हणजे 16 वायर लागणार तुम्हाला जोडायला. 16 वायर जोडावे लागतील ना, 16 बीटची ऍड्रेस बस आहे म्हटल्यावर. आणि डेटा बस 8 बीटची म्हणून 8 वायर्स लागणार तुम्हाला डेटा बस जोडायला. करेक्ट. अँड थर्ड बस इज कंट्रोल बस. कारण डेटा पाठवायचा आहे का रीड करायचा आहे, राईट करायचा आहे का रीड करायचा आहे, सेंड करायचा आहे का रिसिव्ह करायचा आहे, यानुसार कंट्रोल सिग्नल्स तुम्हाला लागणार. सेंड करायचं असेल तर राईट, आणि रिसिव्ह करायचं असेल तर रीड. असे 2 कंट्रोल सिग्नल्स आपल्याला लागतात, रीड आणि राईट. ओके, दॅट्स व्हॉट आय वॉज टेलिंग yesterday फॉर complete 1.5 hour or complete 1 hour, you may say. So port 0 is used as data bus D0 to D7. It is also used as lower order address bus. Address bus is 16-bit, lower 8 bits, A0 to A7. They are also in the port 0. So port 0 is 2-in-1 port. It also works as data bus. It also works as address bus. Where is the higher order address bus? A8 to A15. It is in port 2. Port 2 is used as a higher order address bus. Okay, this is port 2. This is used as higher order address bus. A8 to A15. ऍड्रेस बस आत्ताच सांगितलं मी तुम्हाला, 16 बीटची ऍड्रेस बस आहे. A0 पासून सुरुवात केलं A7 पर्यंत खालचे 8 बीट्स, A8 to A15 वरच्या 8 बीट्स, त्याला हायर ऑर्डर ऍड्रेस बस म्हटलंय. आणि A0 to A7 ला लोअर ऑर्डर ऍड्रेस बस म्हटलंय. तर लोअर ऑर्डर ऍड्रेस बस जी आहे A0 to A7, दॅट इज ऑन पोर्ट 0.
आणि हायर ऑर्डर ऍड्रेस बस जे आहे A8 to A15 that is on port 2. Correct? And where is the control bus? Control bus is here. यातल्या 2 पिन, इथं 8 पिन आहेत. या 8 पिन पैकी या 2 पिन, या 2 पिन, एक रीड पिन आणि एक राईट पिन. So these 2 pins we can use as control signals. They will control the operation, that is whether to write the data or whether to read the data. Correct? So these 2 control signals are on port 3. हे पण लक्षात ठेवा. पोर्ट 3 वर कंट्रोल सिग्नल्स आहेत आपले, रीड आणि राईटचे. कालच सांगितलं होतं मी, परत रिपीट करतो. आणि पोर्ट 1 जे आहे त्याला कुठलंही फंक्शन नाहीये इंटरफेसिंग मध्ये. बाहेरनं चिप जोडायचा असेल तर पोर्ट 1 चा काहीही उपयोग नाही आपल्याला. त्यातल्या कुठल्याही पिन्स आपण इंटरफेसिंग साठी वापरत नाही. याचाच अर्थ ते जे पोर्ट आहे पोर्ट 1 that is purely input output port. It doesn't have any other function, neither in interfacing. Correct? So only one pure port is there, that is port 1. Otherwise, port 0 has alternative function. You can use it as data bus and address bus. Port 2 has alternate function. You can use it as higher order address bus. Port 3, already there are 2 control signals for read and write operation. So that makes the port structure of 8051. I सर think it is, ha. ती पिन डायग्राम दिसतीये. हे दिसत नाही का? नाही नाही सर. अरे बाप, थांबा थांबा थांबा, परत मी शेअर करावं लागेल मला. प्रॉब्लेमच आहे. दिसतंय आता? नाही सर, आणखी पण पिन डायग्रामच दिसते. ठीक आहे, आता दाखवतो तुम्हाला मी. आता दिसते? हो सर दिसते. बर, आता स्लाइड शो चालू करतो, मग मला सांगा की आता दिसते का नाही. स्लाइड शो चालू करतो मी. दिसते का? नाही सर अजून. बघा, चेंज होतोय का? नाही सर. काहीच नाही. नाही आहे तसंच दिसतंय, स्लाइड शो नाही दिसत सर. एक मिनिट. थांबा एक मिनिट बघू. दिसतंय? नाही सर. काय दिसतंय आता सध्या स्क्रीनवर? ती छोटी ब्लॉक डायग्राम आहे ना 8051 ची, ती दिसते सर. ती दिसते ना? ओके, ठीक आहे. हा, परत एकदा हे करतो. आता दिसते? हा दिसली सर. दिसली ना? हा, मॅक्झिमाइज केली की येत नाही, असं व्हायला लागलं.
बर. आता मी गोल करतोय ते दिसतात का बघा बरं. पोर्ट 1 वर गोल केलाय आता. हा दिसतंय सर. दिसतंय का? ओके, हा. ठीक आहे. Okay, so here is port 0. This is port 0. This is port 1. Sorry, port 2. This is port 2. This is port 1. And this one is port 3. Markings दिसतात बरोबर? मार्किंग केलेले आहेत मी आता. पोर्ट 0, पोर्ट 2, पोर्ट 1 आणि पोर्ट 3. ओके. So port 0 has a dual function. Port 0 has a dual function. What is the dual function? It can be used as data bus as well as address bus.